नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 3 अँड 5 इयर्ससाठी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड कशा पद्धतीने चालत असतं, त्यानंतर स्पॉट राउंड कशा पद्धतीने चालू असतात, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. इन्स्टिट्यूट राउंडसाठी आणि स्पॉट राउंडसाठी जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल, तुम्हाला टॉपचे कॉलेजेस तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, याबाबतची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड कधी चालू होणार आहे त्याचे सुद्धा डेट्स यामध्ये तुम्हाला सांगेन. जेणेकरून तुम्हाला एक एक्झॅक्ट आयडिया येईल, की कशा पद्धतीने इन्स्टिट्यूट राउंड कधी चालू असतो आणि कोणत्या डेटला स्पॉट राउंड चालू होतो, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून समजून जाईल. ओके. जसं की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत, पण आपण त्या अगोदर आपण बघूया, की इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड कधी चालू होणार आहे. एल-एल-बी 5 इयर आणि एल-एल-बी 3 इयरचं त्याची एकदा डेट तुम्हाला मी यामध्ये सांगतो. एल-बी 5 इयर्स इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडचं जर आपण बघितलं, तर जे काही कॅप राउंड 3 मध्ये कॉलेजेसमध्ये जे काही ॲडमिशन होतील विद्यार्थ्यांचं, त्यानंतरला जे काही सीट्स पेंडिंग राहतील, त्या सीट्स या व्हॅकंट सीट्स 13 सप्टेंबरला आपल्याला समजेल, की त्या कॉलेजला कितीपर्यंत सीट्स पेंडिंग आहेत. जसं की आपण बघितलं तर नॉर्मली 90% या सीट्स या कॅप राउंड थ्रू इकडे फिलअप केलेल्याच असतात आणि 10% ज्या सीट्स असतात त्या टोटल तुम्हाला इन्स्टिट्यूट राउंड आणि काही मॅनेजमेंट राउंड थ्रू या कॉलेजेसमध्ये फिलअप केल्या जातात. हे पूर्ण इन्स्टिट्यूट लेव्हल जो राउंड आहे तो पूर्ण कॉलेजवरतीच डिपेंड असतो. त्यानुसारच कॉलेजच्या जे काही सीट्स वगैरे अलॉटमेंट वगैरे असतात त्या पद्धतीने होत असतात. कॉलेज रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर. त्यानंतर मग तुम्हाला मेरिट लिस्ट तुमची पब्लिश होईल तुमच्या कॉलेजच्या कॅप पोर्टलमध्ये. म्हणजे कॉलेजच्या जे काही नोटीस बोर्ड असेल तिथे पब्लिश होईल आणि त्यानंतर मग तिथे तुम्ही चेक करू शकता, की तुम्हाला मेरिट नंबर जो मेरिट लिस्ट पब्लिश होते, ते मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आहे आणि तुमच्या बाजूला मेरिट नंबर लिहिला असेल, ते तुम्हाला 17 सप्टेंबरला तुम्हाला समजणार आहे. ते तुम्ही कॉलेजच्या नोटीस बोर्डवर बघू शकता. कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला समजतं. त्यावरती चेक करू शकता आणि कॅप पोर्टलला तुम्हाला एक जनरेट मेरिट लिस्ट होते. त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता, की तुमचं रँक मेरिट नंबर किती आहे आणि त्या मेरिट नंबरनुसारच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होते. हे कशा पद्धतीने वर्क होतं, त्याची इन डिटेल पुढे तुम्हाला मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. त्याचं टेन्शन घेऊ नका. त्यानंतर मग ॲडमिशनच्या प्रोसेस हे चालू होतील. ओके. त्यानंतर एल-एल-बी 3 इयरचे ज्या डेट्स आहेत ते जर आपण बघितलं तर 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या डेट्स आहेत. त्यानंतर कॅप पोर्टलचं जर आपण बघितलं 20 सप्टेंबरला जे काही मेरिट लिस्ट ही पब्लिश होईल एल-एल-बी 3 इयरची आणि नंतरला मग जो काही मेरिट लिस्टनुसार ॲडमिशनला जायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना ज्यांचा नंबर मेरिट नंबर जो चांगला असेल त्या विद्यार्थ्यांनी 20 ते 24 सप्टेंबरपर्यंत ॲडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे. अशा पद्धतीने इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड चालतं. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड म्हणजे काय? याची माहिती तुम्हाला आता मी प्रॉपरली देत आहे. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड हा विद्यार्थ्यांचा खूप प्रश्न असतो, की इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड म्हणजे काय? यामध्ये जर आपण बघितलं इन्स्टिट्यूट लेव्हल हा राउंड जो असतो तो नॉर्मल कॉलेज लेव्हलला हे राउंड होत असतात. ओके. कारण की जसं आपण बघितलं कॅप 1 ते 3 पर्यंत जे काही कॅप थ्रू ॲडमिशन वगैरे होतात, ते नॉर्मली जर बघितलं 90% या सीट्स यामध्ये फिलअप केल्या जातात. त्यासाठी मी तुम्हाला बोलत आहे, की कॅप राउंड 3 ला जे कॉलेज तुम्हाला भेटतील, ते नक्की त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या आणि तुमची सीट्स त्यामध्ये कन्फर्म करा. नाहीतर मग ह्या 10% मध्ये तुम्हाला त्यामध्ये पार्टिसिपेट करावं लागेल इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडसाठी. ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपरली चांगला कॉलेज नाही भेटला किंवा पर्सेंटाइल चांगले असतील, ते विद्यार्थी नक्की इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला पार्टिसिपेट करतात आणि चांगला कॉलेज म्हणजे जी-एल-सी, आय-एल-एस हे टॉपचे कॉलेजेस हे घेण्याचा नक्की प्रयत्न करतात. कारण की काही सीट्स ह्या पेंडिंग असतात. जसं की एन-आर-आयच्या सीट्स असतील, ओ-एम-एसच्या सीट असतील किंवा जे काही कॅटेगरीच्या स्टुडंटच्या सीट्स असतात, त्या ओपन जनरलला नंतरला कॅरी फॉरवर्ड होतात. कशा पद्धतीने ते वर्क करतं, ते तुम्हाला मी सांगतच आहे. सो इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड म्हणजे काय? तर कॉलेज राउंडच असतो हे. ओके. कॉलेज राउंडमध्ये कॉलेजचे तुम्हाला नॉर्मली तुम्हाला प्रेफरन्स द्यावेच लागतात. ओके. ते प्रेफरन्स दिल्याच्या नंतर तुम्हाला ॲज पर तुमच्या पर्सेंटाइलनुसार तुम्हाला रँक समजला जातो. तुमचा मेरिट नंबर समजला जातो, की तुमचा मेरिट नंबर किती आहे आणि त्या मेरिटच्या बेसवर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होत असतं.
सो नॉर्मली इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड अशा पद्धतीने वर्क करतं. त्यामध्ये जर आपण बघितलं, कोणते विद्यार्थी या इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडसाठी पार्टिसिपेट करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी सी-ई-टीची एक्झाम दिली असेल, असे सर्व विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडसाठी पार्टिसिपेट करू शकतात. नंतरला खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, जो की कॉलेज फीजबद्दल खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की सर कॅप राउंड 1ला जो विद्यार्थी कॉलेजची फी पे करतो, तीच फी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडसाठी सेम असते का? हा खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की आम्हाला मॅनेजमेंटची जे काही डोनेशन आहे ती अमाउंट पण आम्हाला भरावी लागेल का? तर याचं आन्सर आहे मॅनेजमेंटची कोणतीही फीज तुम्हाला डोनेशन वगैरे कोणतंही भरायची गरज नाही. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं, तर तुम्हाला कॅप राउंडमध्ये जो विद्यार्थी फीज पे करतो, तीच तुम्हाला फी पे करावी लागणार आहे. एक्स्ट्रा कोणतीही फी पे करायची गरज नाही. पण इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये जर आपण बघितलं पॅरलली मॅनेजमेंट राउंड सुद्धा त्यामध्ये चालू असतं. तर मॅनेजमेंट राउंड काय असतं, कशा पद्धतीने वर्क करतं, त्याची व्हिडिओ सेपरेट मी बनवेन. त्यामध्ये तुम्हाला मी सांगेनच. पण पॅरलली मॅनेजमेंट राउंड सुद्धा यामध्ये चालू होतं. तर यामध्ये कधी अप्लाय तुम्हाला करायचं आहे, कशा पद्धतीने कॉलेजला तुम्ही अप्रोच करू शकता, कशा पद्धतीने करू शकता, तुम्हाला कमी पर्सेंटाइल आहे, समजा 0 पर्सेंटाइल आहे, तर कशा पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंटला ॲडमिशन घेऊ शकता त्याची सुद्धा थोडी इन्फॉर्मेशन पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे. पण कॉलेजच्या फीच्या बद्दल जर बघितलं आपण, तर नॉर्मल फीज तुम्हाला पे करायची आहे, जी कॅप राउंड 1चा जो स्टुडंट पे करेल, तीच तुम्हाला फी पे करायची आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं, जे काही व्हॅकंट सीट्स आहेत, जे काही कॅपमधून जे काही व्हॅकंट सीट्स असतील, त्यावरती मग तुमचं जे काही इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड आहे, ते तुमचं चालू असतं. सो जर आपण बघितलं, तर जे काही कॉलेज ऑप्शन आपल्याला यामध्ये द्यायचे आहेत. तर कॉलेज ऑप्शन जर आपण बघितलं नॉर्मली हे तुम्ही अप्लाय कराल. त्यामध्ये जे काही व्हॅकन्सी रिपोर्ट तुम्ही चेक करणार आहात, त्या चेकिंग केल्याच्या नंतर त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स यामध्ये द्यायचे असतात. आता आपण जर बघितलं 1 नंबर समजा जी आहे. 2 नंबर जर समजा आपण बघितलं कॉलेज प्रेफरन्ससाठी आपण फिरोदिया दिलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा कॉलेज प्रेफरन्स आपण इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवतो, त्यावेळी समजा मी जी दिलं आणि सेकंड मी जो प्रेफरन्स आहे, जो मला आवडता कॉलेज आहे समजा फिरोदिया, तो समजा मी यामध्ये दिलेला आहे. तर हे कशा पद्धतीने वर्क करतं? स्टेप 2 मध्ये जर आपण बघितलं मग कॅप पोर्टल म्हणजे कॉलेज जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल और देअर लॉगिन ए-सी-ए-पी अँड सीट्स मॅनेजमेंट कोटा सीट्स इफ ॲप्लिकेबल. हे डिफरंट सेक्शन आहे मॅनेजमेंट सीट्सचा कोट्याचा. ते तुम्हाला नंतर सांगेन. पण जे काही तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देत असतात, त्यानंतर जर आपण बघितलं, तर त्यांची मेरिट लिस्ट ही पब्लिश होत असते. आणि त्या मेरिट लिस्ट पब्लिशमध्ये तुम्हाला एक मेरिट नंबर दिला जातो. जसं की आपण फायनल मेरिट लिस्ट आपण बघितले असेल, जेव्हा त्यामध्ये तुम्हाला स्टेट मेरिट नंबर हा तुम्हाला समजला असेल. तुमच्या पर्सेंटाइलनुसार तुम्हाला एक मेरिट नंबर दिला जातो. आणि ते कॉलेज जनरेट करत असते, की मेरिट नंबर तुमचा किती आहे तो. ओके. त्यानंतर मग तुम्हाला समजतं, की तुमचा मेरिट नंबर किती आहे. ते आता एक्झाम्पलमधून तुम्हाला सांगत आहे, की एखाद्या कॉलेजला तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलं. मग ते मेरिट नंबर जर बघितला आपण, तर जी-एल-सीला तुम्ही अप्लाय केलं, तर तुमचा तिथे मेरिट नंबर किती आहे? 40 आहे. फिरोदियाचा आपण प्रेफरन्स दिलेला आहे. त्याचा मेरिट नंबर किती आहे? 15 आहे. अशा पद्धतीने वर्क करतं हे तुम्हाला एक्झॅक्ट सांगत आहे. ते एक्झाम्पल थ्रू सांगत आहे. म्हणजे काय कॉलेजचे मी प्रेफरन्स जी-एल-सीचा दिला, फिरोदियाचा दिला. तर मला लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतर मला मेरिट नंबर समजलं, की माझं 40 आहे जी-एल-सीमध्ये आणि फिरोदियामध्ये 15वा नंबर माझा आहे. सो स्टेप 3 मध्ये जर आपण बघितलं, तर हे कशा पद्धतीने वर्क करतं, हे तुम्हाला एकदा मी सांगतो. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं कॉलेज कोणतं आपण ॲप्लाय केलेलं आहे, जसं तुम्हाला मी सांगितलं जी-एल-सी आणि आय-एल-एस आपण दिले. त्या कॉलेजमध्ये व्हॅकंट सीट्स किती आहेत, ते आपल्याला बघावं लागेल. मेरिट नंबर तुमचा किती आहे, त्या पद्धतीने आपल्याला चेक करावं लागतील कॉलेज आणि टोटल स्टुडंट जे कॉलेजमध्ये जे काही ॲप्लाय केलं असतील, त्या टोटल स्टुडंट तिकडे किती आहेत, या पद्धतीने आपल्याला चेक करावं लागतं. आपण जो कॉलेज दिला होता, कोणता दिला होता, तर फिरोदिया कॉलेज दिला होता. त्यामध्ये व्हॅकंट सीट्स किती आहेत तिकडे 15 आहेत. ओके. जसं की आपण जो डिस्प्ले जे काही होतं व्हॅकन्सी रिपोर्ट त्यामध्ये आपण चेक करतो, तर आपल्याला समजलं, की फिरोदियामध्ये 15 व्हॅकन्सी सीट्स आहेत आणि ऑलरेडी आपण तो कॉलेजचा प्रेफरन्स दिला होता आणि फिरोदियाचा जर नंबर बघितलं, तुमचा मेरिट नंबर हा किती आहे?
40 मेरिट नंबर आहे आणि टोटल स्टुडंट तिकडे किती आहेत, ज्यांनी ॲप्लाय केलं होतं त्या कॉलेजेसला, तर 150 स्टुडंट आहेत. तर आपण बघितलं व्हॅकन्सी सीट्स हे जर 15 असतील आणि तुमचा मेरिट नंबर हा जर 40 आहे, तर या कॉलेजला ॲडमिशन होणं थोडंसं कठीण जाईल. कारण की 15 हे जे काही स्टुडंट असतील, ते जर तिथे असतील, तर या 15 मध्येच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होऊन जाईल आणि तुम्हाला कुठेही ॲडमिशन तिथे भेटणार नाही. पण समजा 15 पैकी 2-3 विद्यार्थी असतील किंवा 3-4 विद्यार्थी असतील किंवा काही विद्यार्थी असतील, समजा जी-एल-सीमध्ये त्यांना कॉलेज अलॉटमेंट झाला असेल इन्स्टिट्यूट राउंड थ्रू किंवा आय-एल-एसमध्ये समजा इन्स्टिट्यूट राउंड थ्रू त्यांना तिकडे अलॉट झाला असेल, तर असे विद्यार्थी त्या कॉलेजला ॲडमिशनसाठी जात असतात. मग इथे जे काही सीट्स या बॅलन्स असतात, त्यामध्ये मग हे विद्यार्थी जिथे अवेलेबल असतील, हे विद्यार्थी त्या कॉलेजला म्हणजे फिरोदिया कॉलेजला हे स्टुडंट अवेलेबल असतील, तर नक्की या ज्या सीट्स आहेत त्या तुम्हाला भेटून जातील. मग तिकडे जर स्टुडंट कोणता अवेलेबल नसेल, तर तुम्हाला ती सीट 0 पर्सेंटाइल जरी तुम्हाला असेल किंवा कशीही असेल, तर तुम्हाला यामधून जे काही स्टुडंट असतील त्यांना इथे ॲडमिशन भेटून जातं. तर यामधला कोणताच जर स्टुडंट नसेल, तर जो विद्यार्थी अवेलेबल असेल त्या विद्यार्थ्याला फिरोदिया हा कॉलेज तिकडे ॲडमिशन देऊन टाकेल. मग कॅटेगरीचा स्टुडंट असेल, कॅटेगरीची सीट्स ओपनला कन्व्हर्ट करून टाकतील आणि त्यांना ॲडमिशन तिकडं देऊन जातील. सो फिरोदियामध्ये अशा पद्धतीने आपल्याला व्हॅकंट सीट्स किती आहेत ते बघावे लागणार आहेत. मेरिट नंबर किती आहे? त्या पद्धतीने आपल्याला बघावं लागणार आहे. सो नंतरचा आपण जर बघितला कॉलेज जी-एल-सीचा, तर त्यामध्ये व्हॅकंट सीट्स किती आहेत? 17 आहेत. ओके. मेरिट नंबर तुमचा यामध्ये किती आलेला आहे? 15 आहे. ओके. आणि टोटल स्टुडंटनी किती अप्लाय केलं होतं? 100. सो यामध्ये तुमचा 15 नंबर आहे मेरिट नंबर, त्याच्या व्हॅकन्सी आहेत 17. तर डेफिनेटली आणि 100% यामध्ये तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन हे डेफिनेटली होऊन जाईल. कारण की तुमचं जर आपण बघितलं तर मेरिट नंबर 15 आहे आणि 17 व्हॅकन्सी आहेत. जर तुम्ही ऑन टाईम तुम्हाला त्या कॉलेजमध्ये प्रॉपरली टायमिंगमध्ये पोहोचायचं आहे. जेव्हा ॲडमिशन असेल त्या दिवशी तिकडे तुमचं ॲडमिशन हे होऊन जाईल. अशा पद्धतीने हे वर्क करत असतं इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये. आता समजा 15वा मेरिट नंबर तुमचा आहे आणि तुम्ही जर त्या कॉलेजला ॲडमिशनसाठी गेलेच नाही आणि 16वा नंबर जो कोणी असेल तिथे, त्या विद्यार्थ्याला ती सीट अलॉट केली जाईल आणि त्यामध्ये समजा कोणच विद्यार्थी तिकडे अवेलेबल नसेल, तर जो विद्यार्थी तिथे अवेलेबल असतो, तो त्यामध्ये त्यांना ॲडमिशन देऊन टाकतात. ते कुठे देऊन टाकतात, कशा पद्धतीने देतात, मग थोडंसं तुम्हाला स्पॉट राउंडसाठी मी सांगत आहे, कशा पद्धतीने ते वर्क करतं. हा चार्ट तुम्हाला प्रॉपरली समजला असेल. नंतरला जर आपण बघितलं एक कॉलेज अजून एक घेऊया, की त्यामध्ये व्हॅकंट सीट्स किती आहेत? 26 आहेत आणि मेरिट नंबर तुमचा किती आहे? 123 आहे. सो या कॉलेजमध्ये ॲडमिशन तुमचं होणार नाही. ओके. सो अशा पद्धतीने हे वर्क करत असतं इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल, ते विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी त्याच डेटला जातील. कोणत्याही डेटचं तुम्ही बहाणं करू नका, की सर मला ह्या टायमिंग नव्हतं, तो टायमिंग नव्हतं. 3 दिवसाचं टायमिंग तुम्हाला ॲडमिशनचं दिलं जातं. त्या 3 दिवसामध्ये कोणत्याही पहिल्या किंवा दुसऱ्याच दिवशी, मी तर बोलतो पहिल्याच दिवशी तुम्हाला ॲडमिशनला जायचं आहे, तरच तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की सर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडसाठी जर कॉलेज अलॉटमेंट होण्यासाठी अजून काय तुम्ही ॲडवाइस देऊ शकता? यासाठी तुम्हाला मी सांगत आहे यामध्ये. सो ह्याच्यामध्ये आहे ना, आपण जर बघितलं, व्हिजिट कॉलेज इन ॲडव्हान्स बिफोर इन्स्टिट्यूट लेव्हल डेट. म्हणजे इन्स्टिट्यूट लेव्हलची डेट येण्याच्या अगोदरच समजा काही विद्यार्थ्यांना समजा मॅनेजमेंट थ्रू जर अप्लाय करायचं असेल, तर ते विद्यार्थी डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊ शकतात आणि कॉलेजमध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकतात, की तुमच्याकडे मॅनेजमेंटच्या सीट्स वगैरे आहेत का? बट डायरेक्टली तुम्ही कॉलेजमध्ये जर गेलात, तर हेही विचारू शकता, की इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडसाठी तुम्हाला जागा किती आहेत? किंवा आपल्याला डायरेक्टली समजणारच आहेत, की जे केव्हा जेव्हा पब्लिश होईल रिपोर्ट त्यावेळी आपल्याला समजणारच आहे. नंतर जर आपण बघितलं, की बिफोर देअर ऑफलाईन ऑर ऑनलाईन इफ ॲप्लिकेबल अँड अवेलेबल. समजा काही विद्यार्थ्यांचं असं असेल, काही विद्यार्थी जर आता ॲडमिशनसाठी जर त्यांना जायचं असेल किंवा त्यांना जर विचारण्यासाठी जर जायचं असेल, की इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला हे ॲडमिशन होऊ शकतं का? तर काही स्टुडंट जातात, की मॅनेजमेंटसाठी जर आपल्याला जर जायचं असेल, ते मॅनेजमेंटसाठी ऑफलाईन सुद्धा जाऊ शकतात किंवा ऑनलाईन सुद्धा त्यांचं फॉर्म्स वगैरे काही फिलअप करण्यासाठी भेटत असेल, तर त्या पद्धतीने तुम्ही फिलअप करू शकता. कारण की जर आपण बघितलं
कमी पर्सेंटाईलला मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन हे नक्की तिथे भेटून जातं. फक्त तुम्हाला तिकडे ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे काय असेल, तर ते फिलअप करावं लागतं. ओके. आता कॅप राउंड 3 चालू आहे. जर आपण बघितलं, तर आता तुम्ही व्हिजिट करू शकता ज्या विद्यार्थ्यांचा 0 पर्सेंटाईल आहे आणि त्यांना असं वाटतंय, की आपल्याला आता ॲडमिशन भेटणं थोडंसं कठीण होतंय. त्यासाठी तुम्ही प्रायव्हेट कोणत्याही कॉलेजेसमध्ये जाऊन तिथे विचारू शकता, की मॅनेजमेंटच्या काही सीट्स अवेलेबल आहेत का? किंवा मॅनेजमेंटमधून जर ॲडमिशन घ्यायचं नसेल, तर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडपर्यंत तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट जर आपण जर बघितलं, व्हिजिट फर्स्ट डे इन मॉर्निंग ऑन इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड. ज्यावेळी तुमचं ॲडमिशन तुम्हाला होऊन जाईल आणि तुम्हाला समजेल, की हा कॉलेजचा माझा मेरिट नंबर हा आहे. ओके. तुम्ही पहिल्याच दिवशी तुम्ही डायरेक्टली ॲडमिशनसाठी तिकडे जा. तिकडे जर स्टुडंट जर अवेलेबल नसतील, तर नक्की कारण की तो राउंड कॉलेजवर डिपेंड असतो. तो कडून जास्त इंटरफेअर केलं जात नाही. सो जे विद्यार्थ्यांना कॉलेज, मेरिट नंबर वगैरे काही समजेल, की जो काही मेरिट नंबर तुम्हाला समजेल, डायरेक्टली जो कॉलेज पाहिजे त्या कॉलेजला व्हिजिट करा. जेवढं लवकर जाता येईल तेवढं. समजा त्या कॉलेजमध्ये समजा कोणी नाही आलं स्टुडंट, नक्की तुम्हाला तिकडे ॲडमिशन देऊ शकतात. ओके. आणि जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील, ज्यावेळी तुम्ही इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला जाणार ॲडमिशनसाठी, त्यावेळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स विथ फोटोकॉपी जे काही झेरॉक्स वगैरे आहेत, 3 सेटचे झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहेत. ते प्रॉपरली तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्याकडे ठेवायचे आहेत. ज्यावेळी तुम्ही इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला जाल किंवा स्पॉट राउंडला जाल, त्यावेळी तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं कॉलेजची फीज वगैरे असेल, ते जर बोलले, की आता तुम्ही जर ॲडमिशन घेत असाल, तर तुम्हाला डायरेक्टली आता फीज वगैरे पे करावं लागेल. ज्यावेळी तुम्ही इन्स्टिट्यूट ॲडमिशनसाठी वगैरे जातात त्यावेळी. समजा कोणी विद्यार्थी असेल तिकडे, की त्याला माहिती नाही, की बाबा मला माहिती नाही, की तो कॉलेज भेटेल की नाही, पण तुम्ही तिथे गेले, तर डॉक्युमेंट्स आणि फीज वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला रेडी करायला पाहिजे आणि त्या कॉलेजमध्ये त्या पद्धतीने तुम्हाला जायला पाहिजे, जेणेकरून डायरेक्टली ॲडमिशन तिकडे तुमचं होऊ शकतं. ओके. नेक्स्ट जर आता बघितलं आपण स्पॉट राउंड ॲडमिशनसाठी स्ट्रॅटेजी काय असते? ते एकदा तुम्हाला सांगतो, की स्पॉट राउंड हे नक्की काय असतं? बघा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडसाठी टोटल 3 डेज असतात ॲडमिशन प्रोसेससाठी. बट ते डिपेंड करतं कॉलेजवरच डिपेंड असतं किती दिवस त्यांना ठेवायचं आहे. ओके. समजा पहिला दिवस वेट करतात जे विद्यार्थी मेरिटमध्ये आहेत. ओके. त्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट डेमध्ये वेट केला जातो. सेकंड डेमध्ये जास्तीत जास्त दुपारपर्यंत वेट केला जातो आणि तर त्या विद्यार्थी समजा त्या डेटमध्ये नाही आले, तर जे विद्यार्थी अवेलेबल असतील, ओके, त्या विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट केली जाते. मग कमी पर्सेंटाईल जरी असेल, तरी चांगला कॉलेज तुम्हाला भेटतो. त्यालाच आपण स्पॉट राउंड बोलत असतो. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड म्हणजे 3 दिवस जे असतात, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर 2 दिवसाच्या अगोदरच ॲडमिशन होत असतात आणि जर ते जर नाही गेलं, तर थर्ड डेला डायरेक्टली कॉलेजेसमध्ये काही लायब्ररीमध्ये काही विद्यार्थ्यांना बोलवतात. काही विद्यार्थी जे अवेलेबल असतील, त्यांना समोर उभं केलं जातं. मेरिट नंबरनुसार त्यांना कॉल केला जातो. कधी-कधी कॉलेज असं करतं, की जे विद्यार्थी अवेलेबल आहेत, त्यांना डायरेक्ट ॲडमिशन देऊन टाकतात. हे कॉलेजवरती डिपेंड आहे. सो ज्यावेळी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड जेव्हा चालू होईल, ॲडमिशन प्रोसेस चालू होईल, त्यावेळी तुम्ही तिथे अवेलेबल असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला तिकडे नॉर्मली डायरेक्टली ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला भेटेल. आता मग डेट कोणती आहे सर? तुम्ही बोलत आहात, की ते ॲडमिशन डेटला जाणं गरजेचं आहे. तर याची एल-एल-बी 3 आणि एल-एल-बी 5 इयरचे दोन्ही डेट दिलेले आहे. एल-एल-बी 5 इयरचा जो आहे, ते जर आपण बघितलं, तर ॲडमिशन हे 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे आणि एल-एल-बी 3 इयरच्या ॲडमिशनचं बघितलं तर 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या डेटमध्ये चालणार आहे. स्पॉट राउंडमध्ये असंच असतं, की जे विद्यार्थी अवेलेबल असतात तिकडे डायरेक्टली तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. तर नक्की याचा तुम्ही फायदा नक्की घेऊ शकता. आणि जशी प्रोसेस पुढे जाईल तसं मी अजून एकदा परत एकदा व्हिडिओ तुम्हाला बनवून नक्की देईन. ठीक आहे. सो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. मे बी तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काही डाऊट असेल तर नक्की मला तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. नक्की तुम्हाला गाईडन्स करण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे. तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा या व्हिडिओला करा. जेणेकरून आपली व्हिडिओ ही पुढे जाईल. ओके. थँक सो मच.